लायसन व बॅच नसलेल्या रिक्षा चालकांना पोलीस व वाहतूक प्रशासन करते सहकार्य। अंबरनाथ शहरातील रिक्षा चालक स्टँड सोडून भरणार भाडे, मिलिंद पाटील। अंबरनाथ शहरात 20 ते 25% रिक्षा ह्या स्क्रॅप असून रस्त्याच्या कडेला रिक्षा उभ्या करून साईड भाडे भरतात। लायसन बॅच नसलेल्या रिक्षा चालकांना पोलीस व वाहतूक प्रशासन सहकार्य करत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही। त्यांचा त्रास शहरातील परवानाधारक लायसन्स बॅच असलेल्या रिक्षा चालकांना व शहरातील नागरिकांना होत आहे, असा आरोप जोशी काका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद रामदास पाटील यांनी केला आहे। अंबरनाथ शहरात सुमारे 8 ते 10 हजार रिक्षा चालकांकडे परवाना लायसन बॅच आहे, तर शहरातील 20 ते 25% रिक्षा चालकांकडे लायसन बॅच नसून सुद्धा शहरात रस्त्याच्या कडेला साईड भाडे भरून सर्रासपणे रिक्षा चालवत आहे। त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी आमच्या संघटनेच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे व पोलीस प्रशासन व वाहतूक प्रशासनाकडे करण्यात आली होती। त्यानंतर रिक्षा चालकांवर तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर परिस्थिती जैसी थी तैसीच आहे, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता त्यांना पोटाशी घालून त्यांना जवळ करून सर्रासपणे सहकार्य करत असल्याचा आरोप रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद रामदास पाटील यांनी पोलीस प्रशासनावर केला आहे। शहरातील 8 ते 10 हजार रिक्षा चालकांकडे परवाना लायसन्स आणि बॅच असून ते प्रवासी भाड्याकरिता स्टँडवर तासनतास ताटकळत उभे राहतात आणि रस्त्याच्या कडेला लायसन्स बॅच नसलेले रिक्षा चालक सर्रासपणे साईड भाडे भरून धंदा करत आहेत। त्यासाठी लायसन्स बॅच असलेल्या रिक्षा चालकांनी स्टँडवर भाडे न भरता रस्त्याच्या कडेला उभे राहून प्रवासी भाडे भरण्याचा निर्णय अंबरनाथ शहरातील जोशी काका रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष मिलिंद रामदास पाटील यांनी सांगितले। आम्ही वारंवार प्रशासनाला आपला ट्रॅफिक ऑफिस असो, एसीबी ऑफिस असो, ते परत मुख्यमंत्री साहेब जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला पण त्यांच्यापर्यंत आम्ही पत्र पोहोचवलं होतं का अंबरनाथच्या सर्व रिक्षा चालकांना, अंबरनाथ ईस्ट असू दे किंवा वेस्ट असू दे, रिक्षा चालकांना खूप संकटाला सामोरे जायला लागतंय, कारण की अंबरनाथ मध्ये एवढे रिक्षा वाढलेत आणि त्याच्यामध्ये एक 20 ते 25% रिक्षा ह्या स्क्रॅप रिक्षा आहेत आणि विदाऊट लायसन्स बॅचवाल्या रिक्षा आहेत। याच्यावरती आम्ही शासनाकडे वारंवार तक्रार करतो की याच्यावरती काहीतरी कठोर कारवाई करा, पण कारवाई न करता त्यांना पोटाशी घालून त्यांना जवळ करून त्यांना धंदा करायला ते लोक चान्स देतात। माझी नेहमी मागणी असते की अंबरनाथ स्टेशन परिसरात ईस्ट असू दे किंवा वेस्ट असू दे, इथे 2 बीट मास्टर आणि 2 ट्रॅफिकवाले इथे द्या, जेणेकरून या गोष्टीवरती आळ बसेल। पण पोलिसांचा नेहमी याच्यावरती दुर्लक्ष असतो। 5 मिनिटांसाठी बीट मास्टर येतात आणि त्याची हजेरी लावतात आणि निघून जातात आणि ट्रॅफिकवाले सकाळी एक राऊंड मारतात, 2 मिनिटं थांबतात आणि निघून जातात। माझी पोलीस प्रशासनाला, एसीबी साहेब असतील, डीसीपी साहेब असतील, सीपी साहेब असतील ट्रॅफिकचे, त्यांना मागणी आहे, कारण की अंबरनाथच्या नागरिकांना पण खूप त्रास आहे आणि रिक्षा चालकांना आज 8 ते 10 हजार रिक्षा चालक आहेत, त्यांना एवढा जेवढा हे 20%, 10%, 15% रिक्षा चालकांचा एवढा त्रास आहे का आम्ही 1-2 तास लाईनीला स्टँडला रिक्षा लावून 2-2 तास थांबून आम्हाला पॅसेंजर भेटत नाही आणि हे साईड भाडे भरणारे हे साईडला स्टँड बनून विदाऊट लायसन्स बॅच स्क्रॅप रिक्षावाले साईडला गाड्या लावून 5-5, 6-6 सीट भरून घेऊन जातात आणि 1-1 तास जे थांबतात त्यांच्यावरती अन्याय होतोय। म्हणून आम्ही असं डिसिजन घेतलंय, अंबरनाथ मधले लादी स्टँड असतील, पॉर्लई स्टँड असेल, गावदेवी स्टँड असेल, मेन स्टँड असेल, आजपासून जोपर्यंत आम्हाला ईस्ट आणि वेस्ट आम्ही 2 हवालदारची मागणी, ट्रॅफिकवाल्यांची मागणी केली होती आणि 2 बीट मास्टरची मागणी केली होती, जोपर्यंत अंबरनाथ ईस्ट आणि वेस्ट 1 हवालदार आणि 1 बीट मास्टर आम्हाला 24 तासासाठी भेटत नाही, तोपर्यंत आमचे जेवढे स्टँड आहेत ते आजपासून बेमुदत बाहेर धंदा करतील, एवढं मी तुम्हाला सांगतो। तर एक इशारे आज ते स्टँड आम्ही सगळ्या रिक्षा चालकांनी सहमतानी आणि त्यांना जो त्रास होतो त्याच्यामध्ये त्यांच्या आक्रोशाने स्वतः बाहेर निघाले, कारण की त्यांचा आक्रोश एवढा होता का ते रिक्षा बेमुदत बंद करणार होते। पण बघा, प्रत्येकाचं पोट आहे, प्रत्येकाला रोजचं हातावरती कमवायचं आणि खायचं आहे, म्हणून युनियनचे सर्व पदाधिकारी सगळ्यांनी असा डिसिजन घेतला, रिक्षा चालकांचं ऐकणं हे युनियनचं काम आहे। रिक्षा चालकांनी सांगितलं का आज आम्ही आम्ही बाहेर धंदा करतो, तसं आम्ही युनियनच्या मार्फत असं आंदोलन म्हणून बाहेर धंदा करायचं ठरवलंय। पण प्रशासनाने, पोलिसांनी याच्यावरती जर लवकरात लवकर मार्ग काढला नाही तर ह्या ज्या 7 ते 8 हजार रिक्षा अंबरनाथ ईस्ट आणि वेस्ट
ह्या सगळ्या बेमुदत बंद करून ट्रॉफिक ऑफिसला आम्ही बेमुदत असं तिकडे धरणे आंदोलन असं करण्याचं ठरवणार.